जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। उल्हासनगर मधून धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाला अडवून आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। यामध्ये महिलांनाही मारहाण करण्यात आली असून एका महिलेचे केस कापल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगर 3 येथील वाघेला नगर चौक परिसरात 14 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली आहे। फिर्यादी आपल्या बहीण गीता राजपूत आणि मुलगी अंजली यांच्यासह मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते। त्यावेळी तरुण मित्रमंडळ परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत त्यांना अडवले। गीता राजपूत यांनी यापूर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपी नितीन थोरात याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं जोरदार मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच इतर आरोपींनी तोंडावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। तसेच महिलांच्या गळ्यात चपलांचा हार घालत धिंड काढली आहे। या हल्ल्यात आरोपी जुली वाघरी आणि विणू वाघरी यांनी फिर्यादीचे डोक्याचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। फिर्यादीची बहीण गीता आणि मुलगी अंजली यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आलाय। तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आल्याचं फिर्यादीने तक्रारीत नमूद केलंय। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक किरवे करतायत। ते श्रीमंती कांता प्रेम राजपूत यांनी तक्रार दिली। तिच्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यापैकी 2 आरोपी अटक केलेले आहेत। जुली वाघरी, विष्णू वाघरी हे अटक आहेत। बाकीच्यांचा आरोपीचा शोध चालू आहे। त्यांचा आपसात वाद असल्यामुळे त्यांची भांडणं झालेली आहेत। तर दोन्ही लोकांवर कारवाई करत आहोत आणि त्यांच्यावर पुन्हा प्रतिबंधक कारवाई करण्याची सुद्धा तजवीज ठेवली आहे। त्याच्यात एक याआधी 324चा गुन्हा दाखल आहे आणि त्यांचा आपसात एकाच समाजाचे आहे, त्याच्यामुळं चालीरीती परंपरेवरून त्यांचे वाद आहेत। त्या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत। पुढील तपास करत आहोत। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, उल्हासनगर।